माझा एक प्रश्न होता. अ, आ एका अहवालानुसार जवळपास 900 ते 950 असे सेम प्रकारचे गुन्हे आहेत. हुंड्यासाठी गुन्ह्यांचा कल केला जातो. तर माध्यमांच्या मार्फत तुमचं काय आव्हान असेल अशा मुलींच्या आई-वडिलांना, जिला त्रास होतोय, सासरी जाण्यात, तिची छळवणूक केली जाते. माध्यमांच्या मार्फत तुम्ही काय आवाहन कराल? मुलींना मुलींना माझं एकच सांगणं आहे, आव्हान आहे. मुलींनो, प्रेमात पडताना विचार करून समोरचा मुलगा कोण आहे, काय आहे, त्याची परिस्थिती काय आहे, त्याची वागणी कशी, त्याची बोलणी कशी, त्याचं बॅकग्राऊंड काय, हे सगळं पहिलं तपासून पहा. कोणी तुम्हाला भुरळ घालून माझ्यासारख्या मुलीला जसं हे केलं तसं तुम्हालाही असे काही प्रकार घडतील. म्हणून तुम्हाला एक माझी कळकळीची विनंती आहे की अशा गोष्टी करताना एकतर मुळात प्रेमात पडू नका. आईवडिलांच्या विचारात, आईवडिलांचा सल्ला घेऊन, आईवडिलांना सांग तुम्ही समोरच्या मुलाशी लग्न करा. आईवडील सांगतील त्याच्याशी करा. तुम्हाला जो आवडत असेल त्याच्याशी करा. पण जे काय असेल ते विचारपूर्वक करा, असं माझं मुलींना सांगणं आहे. काका, तुमचं बाळ तुमच्याकडे परत आलंय, मात्र त्या बाळाची प्रकृती आता सध्या कशी आहे? बाळाची प्रकृती खराब आहे, ते खराब झालेलं आहे. आज आमच्याकडे आल्यापासून त्याने काही खाल्लेलं नाही, ते रडतंयच आहे. आता त्याला दवाखान्यात घेऊन माझे मिसेस आणि आमचे एक पाहुणे आणि माझा मुलगा त्याला दवाखान्यात घेऊन चाललेला आहे.